नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये लेक लाडकी योजना चालू आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल तर ऐकून घ्या। 1,01,000 रुपये लेक लाडकी योजनेमार्फत तुमच्या मुलीला मिळतात। पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, पाचवा हप्ता, 5 टप्प्यात तुम्हाला या योजनेचे हप्ते मिळतात। मित्रांनो, लेक लाडकीसारखी योजना कोणतीही नाही जे आपल्याला 1,01,000 रुपये देते। मित्रांनो, त्याचप्रमाणे तुम्ही पुढील प्रमाणे बघू शकत आहात। हा तो फॉर्म आहे, हा फॉर्म भरायचा आहे। मित्रांनो, हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही इथे व्यवस्थित आपले बाळाचे नाव, आपला गाव, जिल्हा, तालुका निवडून या योजनेचे लाभार्थी फॉर्म भरतेवेळी असलेले जिवंत अपत्यांची संख्या इथे व्यवस्थित लिहायची आहे। त्यानंतर बँक खाते तपशील सोबत नाव, खाते क्रमांक, बँकेचे नाव दाखविणे, पासबुक प्रत जोडणे, खाते क्रमांक व्यवस्थित इथे बँकेची डिटेल तुम्हाला भरायची आहे। लेक लाडकी योजनेच्या टप्प्यात म्हणजे तुम्हाला कितवा टप्पा पाहिजे असेल त्या टप्प्यावर इथे तुम्हाला क्लिक करायचं असेल, पहिला आहे की दुसरा आहे की तिसरा। मित्रांनो, याद्वारे तुम्ही इथे हमीपत्र द्यायचं आहे। मी याद्वारे प्रमाणित करते की वरीलप्रमाणे नमूद केलेल्या सर्व माहिती सत्य, परिपूर्ण आणि अचूक आहे व माहिती खोटी आढळल्यास त्यास मी सर्वस्व जबाबदार आहे। इथे तुमचे दिनांक, ठिकाण व तुम्ही लाभार्थी आहात की त्यांचे पालक आहात हे व्यवस्थित इथे भरायचे आहे। त्यानंतर तुम्ही पुढील प्रमाणे बघू शकता मित्रांनो, अर्जासोबत जोडवयाचे डॉक्युमेंट। आता तुम्हाला या योजनेसाठी लागणारे कोणते डॉक्युमेंट आहे तर मित्रांनो, लाभार्थी जन्माचा दाखला लागणार आहे। कुटुंब वार्षिक 1,00,000 रुपये पेक्षा जास्त नसावे। लाभार्थीचा आधार कार्ड छायाचित्र प्रत या अर्जाला तुम्हाला जोडायची आहे। पालकाचे आधार कार्ड लागणार आहे। बँकेची पासबुक, रेशन कार्ड, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर, जर तुम्हाला 5वा हप्ता पाहिजे असेल तर मतदान ओळख छायाचित्र म्हणजे तुमची मुलगी 18 वर्षाची झाली असेल तर त्याचे मतदार यादीत नाव दाखल करणे अनिवार्य आहे। हे टप्पा गरजेचा आहे। संबंधित टप्प्यावर लाभार्थी शिक्षण घेत असल्यास संबंधित शाळेचा बोनाफाईड तुम्हाला इथे जोडायचा आहे। कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र। मित्रांनो, तुम्हाला 2च आपत्ती आहे याचं प्रमाणपत्र व तुमचं अबॉर्शन झालेलं आहे त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागतो। या हप्त्यासाठी अर्ज करीत असलेले कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। अंतिम लाभकर्त्या अविवाहित असल्याचा लाभार्थीचा स्वयं घोषणापत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे। म्हणजे तुमचं लग्न झालं नाही याचं स्वयं घोषणापत्र तुम्हाला द्यायचं आहे। त्यानंतर अंगणवाडी सेविका यांनी भरावयाची ही माहिती आहे ही त्यांच्याकरता आहे। मित्रांनो, इथे व्यवस्थित तुम्ही आपला मोबाईल नंबर, आधार क्रमांक व्यवस्थित इथे त्यांना द्यायचा आहे जेणेकरून ते आपला फॉर्म व्यवस्थित भरतील। इथे बघू शकता कागदपत्रामध्ये काय काय टिक द्यायचे आहे तर ते बघू शकता। आधार कार्ड, लाभार्थीचं सगळी माहिती व्यवस्थितपणे बालवाडीच्या मॅडम, अंगणवाडी सेविका भरणार आहे। मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला अजिबात विसरू नका। व मित्रांनो, लेक लाडकी योजनेच्या मार्फत तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये तुम्हाला मी दिलेली आहे। तुम्ही बघू शकता पर्यवेक्षक यांनी भरावयाची माहिती, त्यानंतर इथे त्यांची माहिती व्यवस्थित त्यांनी भरल्यानंतर येथून तुम्हाला पावती मिळणार आहे। म्हणजे तुम्ही फॉर्म भरला आहे याची तुम्हाला पोच पावती देण्यात येणार आहे। ती पोच पावती तुम्ही व्यवस्थित तुमच्याकडे ठेवायची आहे। जर तुम्हाला योजनेच्या वेळी काही अडचण आल्या तर त्या पोच पावतीवर तुमची रक्कम तुम्हाला जमा होते। अंगणवाडी सेविकाकडून काही चुकी झाली तर त्याबद्दल आपल्याला लाभ कसा मिळेल याची संपूर्ण माहिती आपल्याकडे राहते। लाडक्या बहिणींची आता 5,000 पहिला हप्ता पडायला सुरुवात झालेला आहे। मित्रांनो, जसे लाडक्या बहिणींना पडायचं तसंच लाडक्या मुलींनाही हप्ता पडायला सुरुवात झालेला आहे। खूप साऱ्या महिलांना 5,000 मुलींना मित्रांनो 5,000 रुपये अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लेक लाडकी योजनेमार्फत 2025 ऑनलाईन आवेदन चालू आहे। आपण आपल्या शेजारील बालवाडी मॅडम किंवा अंगणवाडी सेविका असेल त्यांच्याकडे अर्ज जमा करून लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यायचा। तुम्हाला माहिती आहे का, लेक लाडकी योजनेच्या मुलींच्या जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत मुलींना 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे। हीच ती योजना आहे जी मुख्यमंत्री आपले देवाभाऊ यांनी ही योजना जाहीर केली होती। मित्रांनो, अशाच नवनवीन माहिती जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।